तर नमस्कार भावांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आपला हा फर्स्ट व्लॉग असणार आहे. तर आज मी आज आंघोळ नाही केलेली आहे. तर जस्ट झोपेत उठलो आहे. हे बघू शकतो माझा हात रोडीतच पडलेलं आहे. तर आज आपल्या रूम बघायला जायचं आहे. तर होतो लवकर लवकर फटाफट रेडी. भेटूया फ्रेश झाल्यानंतर. मस्त रेडी झालेलो आहे मी आता. हे बघू शकता मस्त रेडी झालेलो आहे. तर चाललो आहे मी रूम बघायला. आता रूम तर आहे माझ्याकडे. आता हे बघा, हे माझी रूमच आहे. इथं स्वतः घेतलेली फ्लॅट घेतलं होतं, एक 1 रूम किचन घेतला होता. तर याचं भाडं जरा जास्तच वाटते मला. कारण गार पाणी आंघोळीला वगैरे आणि धूळ पण येते. तर दुसऱ्या मजल्यावरती बाहेर दरवाजा ओलाकडे डायरेक्ट ही आहे. तर त्यामुळं कितलं एक धूळ खूप येते त्या रूममध्ये. तर त्यामुळं मला नको वाटते, कारण रोज मला पुसून काढावं लागते रूम. हेच रोज रोज कोटानं. त्यामुळं चेंज करणारे रूम. अजून महिना पण नाही कंप्लीट झाला, पण चेंज करायची रूम. तर ठीक आहे. तर भेटत आपला एक मित्र पण येणार आहे आपल्यासोबत रूम बघायला. चला त्याला पण घेऊन जाऊयात. ठीक आहे. तर मित्रांनो, माझा फर्स्ट ब्लॉग आहे. तर माझ्याकडून काही चुकीचं वगैरे गेलं किंवा काही असं वाटलं की बुवा इथं काहीतरी कमी आहे व्हिडिओमध्ये, तर प्लीज असं समजून घ्या आणि सपोर्ट करा माझ्या चॅनलला. तर हा चॅनल नवीनच आहे आणि सपोर्ट करा प्लीज. तर आमचा मित्र आलेला आहे. तर आम्ही चाललो आहे रूम बघायला. तर भेटतो तुम्हाला रूम वगैरे भेटून कसं झालं काय सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तर भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. रूम वगैरे बघून आलो होतो आम्ही. तर रूम वगैरे आम्हाला मस्त आवडली वगैरे. 4 जण आहेत आम्ही एका रूममध्ये. तर त्यांनी भाडं वगैरे पण एकदम चांगल्या प्रकारे सांगितलं. म्हणजे आम्हाला 2 BHK फ्लॅट पाहिजे होता, तो 2 BHK फ्लॅटच भेटला. तर रूम वगैरे आवडली आम्हाला. तर आम्ही शिफ्टिंग वगैरे करणार आहे 2 दिवसात. तर तिथंच जाणार आहे आता सेटअप वगैरे मला तिकडेच लावावं लागणार आहे, कारण आता तयारी वगैरे खूप वगैरे ही करावं लागणार. इथली रूम वगैरे क्लीन करून जावं लागणार आहे, कारण आम्ही इतका राडा केला होता ना, काय सांगू, लय राडा केला होता. तर भेटूया तिकडे. आता नवीन ह्या चॅनलवरती खूप सारे ब्लॉग येतील. तर सबस्क्राईब करून टाका चॅनल. एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, लाइक और शेयर ठोक दीजिए. ठीक आहे, लेट्स गो.